आर्मी सैनिक साकोली तहसीलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांना शासकीय इतमातात सलामी देण्यात आली। इंडियन आर्मीचे अधिकारी पोलीस दलांकडून मानवंदना देण्यात आली। भारतीय आर्मी दलात कार्यरत साकोली तालुक्यातील बांपेवाडा एकोडी येथील रहिवासी नितीन वामनराव खेडीकर यांना वयाच्या 37व्या वर्षी गुरुवारी 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजता अकाली वीरमरण आले। ते टेंगा गुवाहाटी येथे सैन्य मुख्यालयात कार्यरत होते। शनिवारी 6 जुलैला बांपेवाडा येथे शासकीय इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी इंडियन आर्मी आणि पोलीस दलांकडून तोफांची सलामी देत मानवंदना देण्यात आली। आर्मी सैनिक साकोलीचे सुपुत्र नितीन खेडीकर यांचे पार्थिव शनिवारला 6 जुलैला बांपेवाडा येथे आणण्यात आले। त्यांचे पार्थिव गावात येताच तालुक्यातील शेकडो जनतेंनी हजेरी लावली। शहीद नितीन खेडीकर यांचे पार्थिव गावातील शाळेच्या मैदानावर दर्शनार्थ ठेवण्यात आले। यावेळी तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याप्रसंगी इंडियन आर्मी अधिकारी सचिन गोस्वामी, सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत कुमार सिंह, तहसीलदार निलेश कदम, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, डॉक्टर पूर्णचंद्रबाबू खेडीकर, वैनगा बौद्धिसीय विकास संस्था अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ करंजेकर, चंद्रशेखर आदमने, पंचायत समिती सभापती गणेश आदे, ललित हेमने, बांपेवाडाचे सरपंच नंदेसिनी मेश्राम, शालिग्राम खेडीकर, एकोडी सरपंच संजय खोब्रागडे, विनोद खेडीकर, रमेश खेडीकर, डॉक्टर पौर्णिमा खेडीकर, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे प्रतिनिधी, डॉक्टर परिणय फुके यांचे प्रतिनिधी दिवाकर मने, आमदार नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच.बी. भेंडारकर, भंडारा गोंदिया जिल्हा सेवानिवृत्त आर्मी संघटनेचे माजी सैनिक, एकोडी उपसरपंच रिगन राऊत, एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व राजकीय प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, समाज प्रबोधन कला संघटना अध्यक्ष भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, पडसपानी पोलीस पाटील देवानंद सोनटक्के आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या शासकीय इतमातात श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आर्मी सैनिक नितीन खेडीकर यांची यशोगाथा कथन करून देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व विशद केले। याप्रसंगी त्यांचा परिवार शोकाकुल झाला होता। साकोलीचे पुत्र नितीन खेडीकर अमर रहे या घोषणांनी परिसरात देशोभिमान वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाम ठिकाणी नेण्यात आले। इथे शासकीय सोपस्कार नंतर त्यांचे 8 वर्षीय पुत्र परीक्षित, भाऊ स्वप्नील आणि अश्विनी यांनी पार्थिवास मुखाग्नी दिली। येथे इंडियन आर्मी पोलीस दलाने शासकीय इतमातात सैनिक नितीन खेडीकर यांना बंदुकीच्या तोफांची सलामी देत मानवंदना दिली। यावेळी बांपेवाडासह एकोडी, किन्नी, चांदोरी, उसगाव, आतेगाव, निपरटोला, मक्कीटोला, सिवणटोला, उमरझरी, पडसपानी येथील नागरिकांसह सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांसह तालुका प्रसिद्धी माध्यमातून साकोली मीडिया नेटवर्कचे आशिष चेडगे, रवी भोंगाणे, अनिल बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होते। Gracias.